एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, आदिराला स्कूलमध्ये सोडून आले, आणखीन तिथून पुढे गेले. आणखीन घरामधलं थोडं साहित्य संपलं होतं, सो ते आणायला गेले होते. अगदी इथून खाली थोडं गेल्यानंतर भरपूर दुकान आहेत, मोठी मोठी अशी आमच्या इथे सगळं साहित्य मिळतं. तर चला, थोडं 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 संपलं होतं घरामध्ये सगळं साहित्य. स्वरा गेली स्कूलला, आदूला सोडून आले. बाकीचं सगळं घरामध्ये तसंच आवरायचं आहे अजून काम. चला, काय काय आणलं. किराणा आपला, अरे संसार संसार म्हणतात ना, घरामध्ये कोणती वस्तू नसून चालत नाही आपल्याला. सगळं लागतं घरामध्ये, एकही वस्तू नसून चालतं. तर चला, रवा संपला होता, रवा घेऊन आले. बेसन अर्धा, मार्गशीर्ष महिना चालू होतो, त्या पहिला गुरुवार, त्यामुळे शाबू पण संपली होती, घेऊन आलेली आहे. पूजेसाठी नारळ, फळं आणायचे, ती विसरली. आता नंतर आणायला गेल्यानंतर घेऊन यायला पाहिजेत 5 फळं वगैरे, पानाचा विळा. तर चला, बटाटे आणलेले आहेत. थोडी वॉशिंग पावडर संपली होती, ती आणली. साबण आणले. आणखीन आणायला गेले होते हेच मेन, दूध पिशवी. खरं सगळं नंतर आठवलं की काय काय संपलेलं आहे. परत सगळं तिथं जसं दिसेल तसं घेतलं मी. असं फक्त दूध पिशवीच आणायची होती. तर आणि म्हटलं चला, उद्यापासून उपवास चालू, म्हणजे उद्याचा दिवस उपवास असतो, गुरुवारचा पूजा असते. तर शाबू संपली, म्हणजे थोडी होती शिल्लक, आणूया म्हटलं. पूजा करण्यासाठी नारळ, दूध पिशवी आणायला गेल्याने सगळं घेऊन आले. तर आज मस्तपैकी आता माझ्या फ्रेंडनं, म्हणजे आमच्या अपार्टमेंटमधल्या ताई आहेत, त्यांनी भोपळा दिला होता गावावरून. त्यांना भोपळा आणला होता, तर त्याचा मोठा होता, त्यातला अर्धा मला त्यांनी दिलेला आहे. तर आता मस्त आज मी घाऱ्या करणार आहे भोपळ्याच्या. छान असं थंडी, आणि थंडीमध्ये उष्ण पदार्थ तर खालेच पाहिजे. मला तर सारखी नेहमी थंडी वाजत असते. तर मस्त आज घाऱ्या बनवणार आहे, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर स्वराला, आदिराला पण खूप आवडतात. आणखीन मी संक्रांतीच्या वेळेलाच बनवते भरपूर अशा, पण आता ताईंनी भोपळा दिलाय म्हटल्यानंतर मस्त बनवूया म्हटलं. अर्धा आहे. घाऱ्या म्हणतात आमच्या इकडे कोल्हापूर साईडला, तुमच्याकडे म्हणजे घारगे पण म्हणतात त्याला, भोपळ्याचे घारगे. तर चला, आज आपण ती रेसिपी करणार आहोत. आणखीन कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रोडक्ट, ॲप्रॉन, आणखीन आदूचं गिफ्ट वगैरे कसं वाटलं. खूप रिजनेबल प्राईजला होतं, एकदम छान. ॲप्रॉन तर एक नंबर क्वालिटी होता. तर चला, ते दोन दाखवले होते कालच्या व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ आहे घारगे, म्हणजेच भोपळ्याच्या घाऱ्या. मस्तपैकी बनवूया. तर चला, आता हा सगळा पसारा ठेवून घेते. सगळं आणल्या हातावर ठेवून घेते. घरातली सगळी कामे तशी आहेत. कपडे मशीनला लावायचे आहेत. चेहरा थोडाफार माझा सुजल्यासारखा वाटत आहे मला कशानं असा. इथे इथे खाली थोडी सूज आलेली आहे, हे बघू शकताय. झोप पूर्ण होत नाही का काय होत नाही, कशामुळे काय समजेना. तर चला, वातावरण आहे एक नंबर. बाहेर ऊन आहे. आमचा आणि उन्हाचा काय संबंध नाही, आमच्याकडे काय ऊन येत नाही, त्यामुळे मस्त असं. आणि माझ्या आज मस्त फूल आले, बघू शकता, छान असं फूल आज आले. आणि झाडांची माती किती जरी पाणी घातलं तरी पूर्ण कोरडी पडते, पूर्ण. आता बघू शकता किती झाड कोळमसले. तर चला, आता ह्याच्यावरती पण आपण काहीतरी उपाय करू. पाणी घातलं की किती माती कोरडी पडली, बघू शकताय. भरपूर पाणी घातलं तरी, कशामुळं, झाडांना भरपूर पाणी जरी घातलं तरी माती खूपच कोरडी पडते. वारा इतका जोरात आहे ना, म्हणजे थंडीमुळे वारा पण कोरडं वारा आहे असं. दररोज पाणी घातलं तरी वरची माती कोरडी, आणि त्यामुळे झाडं पूर्ण अशी कोरडी होत आहेत. तर चला, त्याच्यावरती पण आपल्याला उपाय आहे, तो आपण करू. त्यांना कंपोस्ट खत टाकूया आपण. कंपोस्ट खत टाकल्यामुळे काय होतं की त्या खतामध्ये पाणी राहतं, आणि ते थोडं 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 करून झाडांना पाणी देतं, आणि ते झाड छान असं म्हणजे मॉइश्चराईज. आपण कसं आपल्या स्किनला मॉइश्चराईज होण्यासाठी लोशन वगैरे लावतो, तसंच झाडांचं पण आहे. झाडांची माती म्हणजे, जरी आपण आता खूप आम्ही उंचावरती आहोत, त्यामुळे वार इतकं जोरात आहे ना, खूपच वार आहे. तर त्याच्यामुळे ती माती पूर्ण कोरडी पडते वाऱ्यानं, किती पण पाणी घातलं तरी. तर चला, त्यांना त्याच्यावरती उपाय कंपोस्ट खत किंवा तुम्ही कोकोपीट पण टाकू शकताय. त्यानं पण छान माती अशी मस्त मॉइश्चराईज राहते, म्हणजे मातीमध्ये ओलावा राहतो,
तर माझ्या आता सध्या कंपोस्ट खत आहे, तर ते मी थोडं थोडं वरून टाकून घेणार आणि त्याला पाणी घालणार, म्हणजे ते कंपोस्ट खत ओलावा टिकून ठेवतं. तर आता झाडावरती उपाय आहे, स्किनवरती पण आहेत उपाय छान असे मॉइश्चराईज वगैरे. नवीन एक मॉइश्चराईज मागवलेलं आहे, नक्की तुम्हाला दाखवते, शेअर करते लगेच 2 मिनिटामध्ये तुमच्याबरोबर. सो चला, मस्त नवीन बायोटिकचंच प्रोडक्ट घेतलेलं आहे. बायोटिक मॉर्निंग नेक्टर क्रीम आहे, फक्त हिवाळ्यासाठी किंवा इतर वेळेला पण वापरलं तर चालते, पण हिवाळ्यामध्ये माझी भरपूर स्किन रफ आणि कोरडी होते, अक्षरशः इथे पण सगळी स्किन हे होते खराब. तर ही पण ह्याचे पण रिव्ह्यूज बघितलेले, गुगलला पण तुम्ही सर्च करा, आणि मागच्या वेळेला ती बायोटिकची क्रीम झाली ती पण तुम्ही गुगलला सर्च करा, तर सगळी माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये येईल. सो मी काय म्हणजे एवढा त्यातला अभ्यास वगैरे केला नाही, फक्त मला रिझल्ट आला ते सांगितलेलं आहे. हिवाळ्यासाठी बेस्ट क्रीम आहे बायोटिक मॉर्निंग नेक्टर, आणि पूर्ण ॲडव्हान्स आयुर्वेदिक आहे, म्हणजे आयुर्वेदिकमधलं ॲडव्हान्स पद्धत आहे. आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरले पाहिजे स्किनसाठी, हेअरसाठी, काही नुकसान करत नाही, जास्त फायदाच होतो. तर चला, इथं नरिश करतं आणि हायड्रेट करतं स्किनला. आता हे इतकं आजारी वगैरे होते, चेहरा पूर्ण माझा असा डल दिसतो, डल तसा दिसत होता, तर सुद्धा आता हे फक्त सकाळी हे अप्लाय केलं, आंघोळ केल्यानंतर आणखीन पावडर वगैरे लावून आजूला म्हणजे सोडायला गेले होते, बाकी काही लावायची गरज नाही. आणखीन स्किन छान असं म्हणजे हे अप्लाय केल्यानंतरच तुम्हाला कळेल. आता मी किती जरी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही स्वतः बाय करून अप्लाय केल्यानंतरच कळेल. हे पण मी मिशोवरून घेतलेलं आहे, मिशो मॉलवरून. सो 1 नंबर असं प्रोडक्ट आहे, स्मेल पण छान आहे, असं आहे त्याचं पॅकेजिंग. म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून एक बायोटिकचं प्रोडक्ट मागवलेलं आहे, ते हेच होतं. हे मॉर्निंगसाठी छान असं, थांबा दाखवते, हे असं अगदी स्किनमध्ये लगेच असं प्रोडक्ट आपल्या ते ॲब्झॉर्ब होतं. सकाळी थंडीतून ज्यांना बाहेर जावं लागतं, हे बघा 2 मिनिटामध्ये स्किनमध्ये मस्त प्रोडक्ट गेलेला आहे. ओलसरपणा असा चिकचिकपणा नाही, असा ओलसर छान वाटतं. वास पण छान आहे, बराच वेळ राहतो हातांचा वगैरे वास, त्याच्यापेक्षा ह्याचा पण वास खूप छान आहे, मस्तच. हे बघा, बघू शकता. तर हीच ती क्रीम मागच्याला म्हणलं होतं बायोटिकचं अजून एक प्रोडक्ट, हिवाळ्यासाठी जरा जास्तच मला ड्रायनेस फील होतो, त्यामुळे बघू शकता. तुम्ही हे गुगलला नाव टाकून सर्च करा, सगळी डिटेल्स येईल. मराठीमध्ये जरी लँग्वेज टाकून तुम्ही सर्च केलं तरी बायोटिक मॉर्निंग नेक्टर क्रीम 1 नंबर रिझल्ट आहे क्रीमचा, नक्की बाय करा. फास्टमध्ये दाखवतो, व्हिडिओ खूप मोठा होतो, तुमच्यावर मला घाऱ्यांची पण रेसिपी शेअर करायची आहे. सो चला, बायोटिकचं सेकंड प्रोडक्ट म्हणजे मला आवडलेलं, ते तर मला खूपच आवडलेलं आहे, आणि हे पण छान. सकाळी फक्त हे लावून जरी तुम्ही बाहेर ऑफिसला कॉलेजला वगैरे गेला तर काही तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम बघू शकता, आणि असं ग्लॉसी करतं स्किन, म्हणजे असं तकतकीत छान शाईन, असं खरखरत वगैरे काय नाही. तर दोन्ही हातामध्ये फरक बघू शकताय, हे बघा शिरप दिसते ही तकतकीत. सो चला, नक्की बाय करा, छान असं प्रोडक्ट आहे. लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. सो बाय. तर चला, तुम्हाला खूप इफेक्टिव्ह असं प्रोडक्ट माझं दाखवून झालं. त्यानंतर आता मी जे सगळं साहित्य घेऊन आले होते ना, ते सगळं आता व्यवस्थित कंटेनरमध्ये ठेवते, सगळ्या ज्या त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला काही लागलं तर काही घाई गडबड होणार नाही. तर चला, सगळे इकडं माझं ज्या त्या ठिकाणी सगळ्या वस्तू असतात, म्हणजे पटकन आपल्याला काही शोधत बसावं लागत नाही. तर चला, बेसन काढून घेतलं, आणि आता बेसन नवीनच आणलं होतं, म्हटलं चला गरमागरम असं पिठलंच बनवू. सकाळची भाजी होती, पण म्हटलं पिठलं तर आवडतंच, तर ते पण बनवलं. आणि हा असा अर्धा भोपळा आहे, त्याच्या आज मस्त घाऱ्या बनवणार आहे. तर आदिराला स्कूलवरून आणायचं टायमिंग झालं, गेले स्कूलमध्ये. तर टीचर इकडे मुलांना कोरडा खाऊ वाटत होत्या. आज कोरड्या खाऊमध्ये होते चिरमुऱ्याचे लाडू, दररोज राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, शिरा, उपीट, भात असा खाऊ असतो. तर चला, काल होता संविधान दिन, तर इकडे आता सगळ्या पालकांना बोलवलं होतं. स्कूलमध्ये थोडा कार्यक्रम होता, तर मुलांचा आधी पहिल्यांदा कार्यक्रम झाला, त्यानंतर सर्व पालकांना इकडे आता संविधानाची प्रतिज्ञा करत आहोत. भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक
न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. बऱ्याच दिवसांनी अशी प्रतिज्ञा केली आणि शाळेचे दिवस आठवले. तर आदिरामुळं परत मला शाळेचे दिवस एन्जॉय करता येतच आहेत. तर चला घरी आले. मेन माझं टार्गेट होतं की आज भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या. तर चलो इकडे आल्या लागले कामाला, जेवले आणि इकडे आदिराला TV लावून दिला आणि इकडे आता पटपट भोपळ्याचं घाऱ्या करत आहे. तर चला भोपळा छान असा आतून क्लीन वगैरे करून घेतला. ही खूप सोपी आणि सहज अशी रेसिपी आहे, सगळ्यांना जमते. तर चला करायला पण सोपी, खायला तर एक नंबर. थंडीच्या दिवसामध्ये भोपळा असा उष्ण पदार्थ म्हणजे उष्ण फळ आहे हे, आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं हे खूप म्हणजे पिकतं पण, आणखीन खाल्लेलं तर एक नंबर असं पौष्टिक शरीराला. तर चलो इकडे आता बनवत आहे. कधी संक्रांतीच्या वेळेलाच बनवते, पण आता मला मैत्रिणीने दिला होता तर चला म्हटलं बनवू, सगळ्यांनाच घरी आवडतो. तर चला चांगले असं भोपळा क्लीन करून घेतला, आतून त्याचे काप केले आणि ते उलटी साईज करून त्याचे चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. अगदी आता 10 ते 20 मिनिटांमध्ये भोपळा शिजून तयार होतो. तर चला भोपळा शिजेपर्यंत इकडे गुळ बारीक करून घेते. तर आदिराच्या स्कूलमध्ये गेले तर बुधवारी होता संविधान दिन, तर तो सगळीकडे साजरा करतात. संविधान म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये असे कायदे तयार केलेले आहेत की त्या कायद्यामुळे आपला पूर्ण भारत देश चालतो. त्या कायद्याच्या इतके नियम त्याचे स्ट्रॉंग आहेत की त्याच्या पुढे कोणीच काही करू शकत नाही. तर त्यांनी त्यावेळेला आपल्या देशाच्या म्हणजे हितासाठी ते नियम आपल्याला घातलेले आणि त्याची प्रतिज्ञा जी आहे ना त्यामध्ये पूर्ण त्या संविधानाचा अर्थ आहे. तर चला ती आज आदिराच्या शाळेमध्ये आम्ही सर्व पालकांनी केली. तर मला खूप छान वाटलं. परत शाळेचे दिवस आठवले तेव्हा आम्ही पूर्ण असे सगळे दिवस सेलिब्रेट करत होतो, सगळ्या प्रतिज्ञा वगैरे करत होतो. तर खूप संविधानाला खूप आपल्या भारत देशामध्ये महत्त्व आहे. तुम्ही नक्की ते तुम्हाला माहीत असेल तर माहीत करून घ्या. आणखीन चला इकडे आता रेसिपी करता थोडं खाणं पण चालू आहे. तर तिळाच्या गोळ्या सापडल्या तर त्याच खात होते. पर इकडे आता सुंठ आणखीन जायफळ शोधत होते मी बराच वेळ. ते जायफळ फायनली मला सापडलं. घरी सगळं अवेलेबल आहे पण कुठं काय ठेवलं एवढं लक्षात येत नाही. तर आदू आली होती तर मम्मा तू काय खातेस हे मला म्हटली. तर तिलाही म्हटलं तिळाची गोळे. स्कूलला जात होतो तेव्हा आम्ही भरपूर खात होतो, आमचं खाणं हेच होतं. तर तिला फक्त मार्शमेलो, किंडर जॉय वेगवेगळे सगळे आत्ताचे मुलांना तीच चॉकलेट माहीत आहेत. तिळाच्या गोळ्या, लेमनच्या गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या हे त्यांना काही प्रकार माहीत नाही आहेत. तर चला इकडे आता भोपळा अजून शिजला नव्हता, थोडा वेट करावा लागणार होता. तर भोपळा शिजवून तयार झालेला आहे. आणखी मी काय केलं, भोपळा शिजवल्यानंतर थोडा वेळ जाऊन झोपले. थोडं कंटाळा आल्यासारखं झालं तर थोडा विश्रांती घेतली. उठल्यानंतर चहा वगैरे घेतला. आणखीन इकडे आता भोपळ्याचं साल काढत आहे, साल काढून घेतलं. अशा प्रकारे भोपळा शिजवून घेतला तर जास्त वेस्ट जात नाही, थोडंसं साल काढावं लागतं. तर इकडे सगळं आवरलं म्हणजे स्वयंपाकाचं आधी करून घेतलं पहिल्यांदा उठल्यानंतर, चहा वगैरे घेतला. आणि मग इकडे आता घाऱ्याची प्रोसेस करत आहे मी. आणि भांडी वगैरे तशीच ठेवलेली आहेत कारण आता सगळं हे घाऱ्यांचं बनवून झाल्यानंतरच लास्टला एकदमच काढायची, सारखं थंड पाण्यामध्ये हात घालत बसण्यापेक्षा म्हटलं एकदमच भांडी लास्टला झोपतानाच घासायची. तर चला गूळ टाकला
आणि भोपळा शिजवलेलं जे बॅटर होतं ते टाकलं. त्यामध्ये छान चव येण्यासाठी बडीशेप, कच्ची बडीशेप भरपूर टाकायची. ती खाताना घारी तोंडामध्ये आल्यानंतर एक नंबर अशी चव लागते. तर चला सगळं त्याच्यामध्ये जायफळ खिसून टाकलं आणि मस्त परत आता ते मॅश करून घेतलेलं आहे. आणखीन कलर चेंज होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं. एकदम असा चॉकलेटी कलर आला ना, छान त्याला घारीला फ्लेवर येतो. चिमूटभर मीठ टाकलं. अगदी सगळी सहज सोपी रेसिपी आहे, सगळी करतात. तर चला इथं पुरणासारखंच आहे. रवी अशी उभा राहिली की ते म्हणजे आपलं हे बॅटर जे आहे ना ते परफेक्ट झालं. तेल टाकून घेतलं इकडं. तर घारीचं पीठ मिळताना पिठामध्ये भोपळ्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि पिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्यानंतरच घारी खूप टेस्टी लागते. तर चला इकडं पीठ छान सॉफ्ट मळून झालेलं आहे. फ्रेंड्स, तर आमची मम्मा बनवत आहे आता घाऱ्या, ऑलवेज फेवरेट फूड. सो मम्मा बघ, आदू बघ इथं कॅमेरा आहे. या ना इकडे, तू इकडे ये. थांब, आदिराला दाखवते आम्ही. आदिरा गेली पाडून आणि इकडे आता मम्मा घाऱ्या करतीये. काय काय करतीये तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो. थांब मम्मा. तर स्वराने इकडे थोडं ब्लॉगिंग केलेलं आहे. स्वराची तब्येत अजून कवर झालेली नाही, थोडी सर्दी खोकला आहे. माझ्याने आदिराची झालेली आहे थोडी बरी. तर चला इकडे घेतलेल्या जुन्या पद्धतीप्रमाणे मी घाऱ्या करत आहे. तर तांब्या घेतलेला आहे. तांब्याच्या खालच्या बाजू राऊंडमध्ये असतो आणि त्याच्यावरती घारी थापली ना बोटाने की आकार देण्याची काही गरज लागत नाही. ॲटोमॅटिक त्या घारीला असा गोल छान आकार येतो. तर घारीवरती भरपूर प्रमाणात तीळ लावलेले आहेत, जेणेकरून ते कोणत्याही पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये जावावे. तिळाचे इतके महत्त्व आहे ना की तिळामध्ये दुधापेक्षा 5 पटीने जास्त कॅल्शियमचं प्रमाण आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. मुलं जर दूध पित नसतील तर त्यांना तुम्ही अशा पुरीला, घारीला, भाकरीला तीळ लावून मुलांना द्या, जेणेकरून मुलांची हाडं मजबूत होतील. तिळामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण असल्यामुळे त्वचा तर खूप छान होतेच, पण त्याने पचनक्रिया पण छान होते. तर चला इकडे मला आदू पण मदत करत आहे. इतकी छोटी आहे तर किती छान घारी बनवलेली आहे बघू शकता. आणि भरपूर तीळ लावलेली ती घारी फक्त आदूसाठीच आहे, जेणेकरून त्याचा तिला फायदा होईल. तर फायनली इकडे माझ्या घरात तयार झालेले आहेत. भरपूर असे तीळ लावलेले आहेत. तर कोणताही पदार्थ बनवत असताना तो तर आपण प्रेमाने बनवतोच, पण त्या पदार्थापासून आपल्या फॅमिलीला, आपल्या कुटुंबाला पण फायदा झाला पाहिजे, तो पौष्टिक असला पाहिजे. सो चला, कसा वाटला माझा हा रेसिपी ब्लॉग नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.